ओवाळणी. आज सुनीता जरा अस्वस्थपणे चेहऱ्या घालत होती. दरवाजाजवळून तीच लक्ष काही केल्या हटत नव्हतं. आज तब्बल 7 वर्ष झाली होती तिच्या भावाने तिच्याकडून राखी बांधून घेतली नव्हती. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी तिने ओवाळणीची सर्व तयारी करून ठेवली होती. पण ह्या वर्षी कुणास ठाऊक तिला राहून राहून वाटत होत की माझा भाऊ नक्की येणार म्हणून. दुपार टाळून गेली होती पण तरीही कुणाची यायची चाहूल नव्हती म्हणून ती ताट टेबलवर ठेवून नकळत ती भूतकाळात पोहोचली. सुनीता आणि सुनील दोघे बहीण भावंड पण एकमेकांवर अतिशय जीव. एकमेकांशिवाय पानही हालायचं नाही दोघांचं. भांडण सुद्धा खूप जास्त व्हायची दोघांची. मग जेव्हा सुनीता रडायला लागायची तेव्हा सुनीलला पण रडू यायचं. सुनीता घरात लहान त्यामुळे लाडकी. सुनील पण खूप जीव लावायचा तिला. प्रत्येक रक्षाबंधनाची दोघेजण खूप आतुरतेने वाट बघायचे. सुनीता सुनील कडून भांडून गिफ्ट काढायची. दोघांच्या धिंगाणाने घर कसं गजबजून जाई. आणि तसंही सुनीता 4 पिढ्यांनंतर मुलगी जन्माला आली म्हणून घरात सर्वांची खूप जास्त लाडकी होती. तिचे पूर्ण लाड, हट पुरवले जायचे. सुनील तिचे सर्व हट कसे पूर्ण होतील ह्याची पूर्ण जबाबदारी घ्यायचा. ह्याच लाडी गुलाबीत सुनीता मोठी झाली. सुनीता सुनील सोबत सर्व शेअर करायची. तिला तिच्याच कॉलेजमधला म्हणजे सुनीलच्या वर्गातला एक मुलगा आवडायला लागला. त्या दोघांचे लपून छापून प्रेम प्रकरण सुरू झालं. रोजच्या भेटी गाठी वाढल्या. सुनीलला ह्या प्रकरणाची कुणकुण लागली. तसा तो मुलगा सुनीलचा मित्र असल्यामुळे त्याचे सर्वच पत्ते सुनीलला ठाऊक होते. ह्या असल्या हलकट मुलासोबत तो कधीही सुनीताला राहू देणार नव्हता. कितीतरी मुलींचं आयुष्य त्याने बर्बाद केलं होतं. त्याने सुनीताला सर्व समजावून सांगितलं पण ती काहीच ऐकत नव्हती. तिच्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी पडली होती. आणि शेवटी एक दिवस ती त्या मित्राचा हात धरून पळून गेली. हा सुनीलसाठी आणि त्याच्या घरच्यांसाठी खूप मोठा धक्का होता. ज्या बहिणीवर त्याने एवढा विश्वास ठेवला होता तीच असं करेल हे त्याला वाटलं नव्हतं. त्या धसक्याने तिचे आजोबा अंथरुणाला खिळले ते कायमचेच. घराण्याची खूप बदनामी झाली. सुनील तर कित्येक दिवस घराच्या बाहेरच पडला नव्हता. घरच्यांचे हे हाल हवाल सुनीताला एका मैत्रिणीकडून कळायचे. तिलाही खूप वाईट वाटायचं. हळूहळू दिवस जात होते. घरच्यांनी तिच्याशी पूर्ण संबंध तोडले होते. पण तिला माहिती होत तिचा भाऊ काहीही झालं तरी राखीला तिच्याकडे येणारच. ती दर राखीला सर्व तयारी करून सुंदर राखी घेऊन यायची आणि सकाळपासून आपल्या भावाची वाट बघत बसायची. तिने 1-2 वेळा फक्त सुनीलसाठी राखीला घरी जाण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण घरच्यांनी तू आमच्यासाठी मेली म्हणून सांगितलं. आणि सुनील कुठे आहे ते सुद्धा त्यांनी तिला सांगितलं नाही. इकडे सुनील कॉलेज सोडून सैन्य दलात भरती झाला होता. त्याने सुद्धा कधी तिला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला नाही. पण त्याला सुद्धा राखीच्या दिवशी तिची खूप आठवण यायची. स्वतःच्या रिकाम्या मंगटाकडे बघून तो मुख अश्रू ढाळायचा. त्याला माहिती होत काही नाही तरी राखीला तरी ती नक्कीच आपली वाट बघत असणार पण तिने केलेल्या कृत्यामुळे तो अजूनही तिला माफ करू शकला नव्हता. इकडे काही वर्षातच सुनीताला तिच्या नवऱ्याचं खरं रूप समजायला लागलं. तो दारू पिऊन तिला मारहाण करायचा. तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. तीच घराबाहेर निघणं त्याने बंद करून टाकलं होतं. तिचा फोन सुद्धा स्वतःकडे ठेवून घेतला. रोज रोजच्या त्रासाला ती कंटाळली होती. हा तोच का ज्याच्यासाठी आपण आपलं माहेर गमावलं. लाडका भाऊ दूर केला. तिला खूप पश्चाताप होत असे. रोज देवाकडे सुनीलसाठी ती प्रार्थना करत असे की एका रक्षाबंधनाच्या वेळी तरी तो माझ्याकडे येऊ दे. मला त्याची माफी मागायची आहे. परत त्या लोकांमध्ये जायचं आहे म्हणून. अशीच बघता बघता 7 वर्षे उलटली. सुनीता आता 3 लेकरांची आई झाली होती. तिने स्वतःला थोडं सावरलं होत. तिचा नवरा अजूनही तसाच होता. ती आता त्याच्याकडे लक्ष देत नसे पण तो तरीही तिला त्रास द्यायचा. त्यावेळी तिला तिच्या भावाची खूप आठवण यायची. तो कुठे असेल, कसा असेल, काय करत असेल, असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात यायचे. नेहमीप्रमाणे ह्याही वर्षी तिने बाजारात जाऊन सुनीलसाठी मस्त राखी आणली होती. त्याच्या आवडीचे पदार्थ तिने केले होते. आणि औक्षणाचं ताट तयार करून ती करुणतेने दरवाजाकडे एकटक बघत बसली होती. तिच्या नवऱ्याला ह्या गोष्टीचा खूप राग यायचा. तो तिला म्हणाला, काही कुणाची वाट नको बघूस. तो ह्याही वर्षी येणार नाही. असं म्हणून त्याने एक सणसणीत लाथ तिच्या पोटात घातली. ती धाडकन जाऊन भीतीवर आदळली आणि डोक्यातून थोडं रक्त यायला लागलं. त्याही परिस्थितीत तिला खात्री होती की ह्या वर्षी तिचा भाऊ नक्की येणार. तिचा नवरा तिला तिथेच सोडून बाहेर जायला निघणार. तोच दरवाजा वाजला. नवरा दरवाजा उघडायला तयार नव्हता. आता दरवाजा जोरजोरात वाजू लागला आणि अचानक काही कळायच्या आत बाहेरून दरवाजाला जोरात धक्का बसला आणि दरवाजा निघून पडला. ती कसंतरी सावरत उभी राहिली. तिला दरवाजामध्ये सुनील दिसला. धिप्पाट झालेला पिळदार शरीर, अंगावर आर्मीचा ड्रेस आणि चेहऱ्यावर रागीट भाव. सुनीता त्याला काही बोलणार तोच तो तिच्या नवऱ्याच्या अंगावर धावून गेला आणि त्याला बदड आणि धमकी दिली की मी आता परत आलोय माझ्या बहिणीला न्यायला. इथून पुढे तुझा आणि तिचा संबंध संपला. माझ्या बहिणीकडे डोळेवर उचलून जरी बघितल तरी तुझी काही खैर नाही. त्याच्या त्या रौद्र रूपाला घाबरून सुनीताला नवरा शेपूट घालून बसला. सुनीता देखील क्षणभर घाबरलीच पण लगेच दुसऱ्या क्षणाला सावरून तिने त्याला प्रेमाने औक्षण केलं. आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटला. कितीतरी वेळ ती नुसतं रडत होती. तिला कितीतरी प्रश्न त्याला विचारायचे होते. तक्रार करायची होती. गप्पा मारायच्या होत्या. पण तो म्हटला, आधी तू बॅग भर आणि इथून चाल आपल्या घरी. तुला कायमच घरी नेण्यासाठी मी आलो आहे.
मला कळलं तुला त्या माणसाने किती त्रास दिला ते, पण मी आर्मीमध्ये असल्यामुळे जास्त दिवस सुट्टीवर येऊ शकत नव्हतो, त्यामुळे यायचो आणि लगेचच जायचो. प्रत्येक वेळी तुझी आठवण यायची. तुझी नेहमी काळजी लागून राहायची, तुझ्याबद्दल प्रत्येक गोष्ट मला कळायची. माझा मित्र सर्व माहिती द्यायचा तुझ्याबद्दल. यावेळी मी ठरवलं होतं की काहीही झालं तरी तुला ह्या नरकातून बाहेर काढायचं. मी मुद्दाम रक्षाबंधनाच्या वेळी सुट्टी घेतली होती. आपलं 7 वर्षाचं रक्षाबंधन एकत्र साजर करायचं आहे मला. आई बाबाला मी समजावतो, तू काळजी नको करूस, माझा जसा राग निवळलाय तसा त्यांचा पण निवळला असेल. आणि नसेल तर मी आहे, काळजी नको करूस. हे ऐकल्यावर सुनीता खूप खुश झाली. कितीतरी वर्षांनी ती तिच्या आईबाबांना भेटणार होती. सर्व तयारी करून ती सुनील सोबत त्यांच्या घरी गेली. तिला आणि सुनीलला एकत्र बघून सर्वांना खूप जास्त आनंद आणि आश्चर्य वाटलं की दोघे एकत्र कसे आणि सुनील असा अचानक कसा काय सुट्टीवर आला म्हणून. सुनीलने त्यांना सर्व प्रकरणाची माहिती दिली आणि सांगितलं की आजपासून सुनीता आपल्या सोबतच राहणार आहे. मी तिला माफ केले आहे, तुम्ही सुद्धा सर्वजण तिला मोठ्या मनाने माफ करा. आज नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपली लक्ष्मी आपल्याकडे परत आली आहे, तिचा स्वीकार करा, तिला लाथाडू नका. सर्वांनी मग सुनीताला माफ करून घरात घेतले. सुनीताने सर्वांना औक्षण करायला सुरुवात केली. जेव्हा ती सुनीलकडे वळली तेव्हा डोर बेल वाजली आणि अचानक ताटातील निरंजन विझला. हा कसला तरी अशुभ संकेत आहे असं तिला वाटलं. सुनील तिला म्हणाला, दिवा हवेनी विझला असेल, दिवा लावून राखी नंतर बांधा, आधी जाऊन दरवाजा खोल. बघ माझं सामान आलं असेल, तोपर्यंत मी वॉशरूमला जाऊन येतो. तिने ते ताट तसंच ठेवलं आणि दरवाजा खोलायला निघाली. दरवाजा खोलल्यानंतर बाहेर सर्व आर्मी मधले लोक. गाड्या बघून ती बावचाळून गेली. तोच एकजण पुढे आला. आपली ओळख सांगून म्हणाला की आम्ही तुमच्या घरी कालपासून खूप फोन लावले, कुणाचेच फोन लागत नव्हते. आपल्या सुनीलला वीरमरण आलंय. काल अचानक झालेल्या दहशतवाद्यांच्या सोबत झालेल्या चकमकीत त्याला आपले प्राण गमावले लागले. त्याने 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्याने त्यांना आपल्या भागात घुसण्यापासून रोखले, पण त्याला त्या बदल्यात आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. रक्षाबंधनाला त्यांनी सुट्टी टाकली होती, पण त्याच्या 1 दिवसांपूर्वीच हे असं झालं. एवढं बोलून त्या माणसाने तिरंगा सुनीताच्या हातात दिला आणि त्या पाठोपाठ पेटीत असलेलं सुनीलचं शरीर त्याच्या घरच्यांच्या ताब्यात देण्यात आलं. त्याचं पार्थिव बघून सुनीता जमिनीवरच कोसळली. मग इतक्या वेळ आपल्या सोबत होत ते कोण होत हे कुणालाच कळत नव्हतं. सुनीताने पळत जाऊन वॉशरूम चेक केली. पूर्ण घर शोधलं, पण आत कोणीच नव्हतं. ती धावतच बाहेर आली आणि जोराचा हंबरडा फोडला. म्हणाली, अरे दादा, मला त्या नरकातून सोडवून आपल्या माणसात माझ्या माहेरी आणून तू राखी न बांधताच मला ओवाळणी देऊन गेलास रे. लेखक नितीन काकड.